उत्तर महाराष्ट्रामधील विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतल्यानंतर आज काँग्रेसची पत्रकार परिषद होणार आहे। नाशिकमधील पत्रकार परिषदेला बडे नेते उपस्थित राहतील अशा स्वरूपाची माहिती आहे। विधानसभेसाठी काँग्रेसकडून विभागनिहाय चाचपणी सुरू आहे। तर आज काँग्रेसची नाशिकमध्ये पत्रकार परिषद होणार आहे। याच विषयी आपण अधिक माहिती घेऊया। किरण ताजणे आपले प्रतिनिधी सोबत आहेत। किरण, आज काँग्रेसची पत्रकार परिषद होतीये। उत्तर महाराष्ट्रामधील विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतलाय आणि त्यानंतर होत असलेली पत्रकार परिषद। गुरु, कालच्या दिवशीच नंदुरबार येथे या सगळ्या संदर्भामध्ये आढावा घेण्यात आलेला होता आणि जर मागील काही काळापासून जर बघितलं तर काँग्रेसच्या वतीनं ठिकठिकाणी अशा स्वरूपाचा विभागनीय हा आढावा घेतला जातोय आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर ही पत्रकार परिषद देखील आयोजित करण्यात आलेली आहे। गेल्या काही दिवसांपासून आपण जर बघितलं तर मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार याबाबतचे काँग्रेसचं तिन्ही पक्षांमध्ये खल सुरू आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर नेमका चेहरा कोण असेल याबाबतची स्पष्टता नसली तरी उमेदवार कोण असणार याबाबतचा खल सुरू आहे आणि त्या सगळ्या अनुषंगानं ही पत्रकार परिषद होते। आणि मागील काही काळापासून जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाच्या घटना घडल्या, त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर देखील या पत्रकार परिषदेतून काही मुद्दे मांडले जातील। या सगळ्या अनुषंगाने जर बघितलं तर नाशिकमधील एकमेव आमदार असलेले हिरामन खोसकर हे देखील या बैठकीला उपस्थित राहतात का हे बघणं महत्वाचं असेल, कारण त्यांच्याकडनं आजारपणाचं कारण सांगितलं जात आहे। त्यामुळे या सगळ्या काळामध्ये जे बॅनर लावण्यात आलेले आहे त्यावर देखील त्यांचा उल्लेख नाहीये, त्यामुळे एकूणच या संपूर्ण घडामोडी बघणं महत्वाचं असेल। गुरु किरण, तुम्ही सोबत राहा, आणखी एक महत्वाची अपडेट येते त्याविषयी तुमच्याकडनं अधिक माहिती घ्यायची।